मोराळे तालुका पलूस येथे चुलत भावास मारहाण करून जखमी केलेल्या संशयितास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करून पोलिसास जखमी करण्यात आले। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हैबती गुंडा पाटील व त्याची आई रुक्मिणी गुंडा पाटील या दोघांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ही घटना दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे। या प्रकरणी पोलीस शिवाजी विठ्ठल जाधव वय 45 राहणार पलूस यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी याबद्दल गुन्हा दाखल करत हैबती पाटील यास अटक केली। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 30 सप्टेंबर रोजी हैबती पाटील याने त्याचा चुलत भाऊ धनाजी पाटील याला पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ करून डोक्यात कुऱ्हाडीने वार केला होता। तर गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास पोलीस पथक हैबती यास अटक करण्यासाठी मोराळे येथे गेले असताना हैबती व त्याच्या आईने पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली। दरम्यान हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांनी संशयितास घराबाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्यांना ढकलून देत धक्काबुक्की केली। तसेच काठीने हाता व पायांवर मारहाणही केली आहे। या प्रकारामुळे हैबती याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि लोकसेवकांवर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवला आहे। तर हैबती पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळेच व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याने यापूर्वीही त्याला हद्दपारही करण्यात आले होते। तरी सुद्धा तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।